जाना मुझे न बुलाना के मारे कटाना जमाना मुझे न बुलाना के मारे कटाना जमाना तेरे होठों तेरा। जय शिवराय मित्र, स्वागत आहे आपल्या एज्युकेशन युट्यूब चॅनल. तर मित्रांनो, तुम्ही आजचा व्हिडिओ इथे सुरुवातीला बघितलाच असेल. तर अशा प्रकारचा आपण आज इथे व्हिडिओ बनवू आणि हा व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला कॅपकट ॲपची गरज पण आहे. तर तुम्हाला कॅपकट ॲप जो येतो आपल्या टेलिग्राम चॅनल तिथे मिळून जाईल. तर टेलिग्राम चॅनल जॉईन करण्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे मित्रांनो. तर त्या लिंकवरती जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून इथं ॲप जो येतो डाउनलोड करू शकता मित्रांनो. तर मित्रांनो, आपल्या आजच्या व्हिडिओसाठी मी जेवढं काय मटेरियल यूज केले ते सर्व मटेरियल आपल्या वेबसाईटवरती अवेलेबल आहे मित्रांनो. तर त्याची सुद्धा लिंक जे ते डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली. आणि त्याचसोबत आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मी डेली जे ते आपल्या व्हिडिओचे जे मटेरियल ते आपले अपलोड करत असतो, तिथून सुद्धा तुम्ही जे इथं मटेरियल डाउनलोड करू शकता मित्र. तर मित्र, आपल्या चॅनलवरती इथं नवीन असाल तर आपल्या चॅनल इथं सबस्क्राईब करून घ्या, कारण की आपल्या चॅनलवरती याच्या प्रकारच्या व्हिडिओ जिथे रोज येत असतात मित्र. तर मित्रांनो, अजून जे ते आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला इथं फॉलो केलं असेल तर तिथं सुद्धा फॉलो करून घ्या, कारण तिथं सुद्धा आपल्या काय अपडेट आणि रील्स वगैरे तिथं येत असतात मित्र. तर मित्रांनो, आपण जिथे आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया थोडासा वेळ न घालवता. ओके, तर मित्र, आपल्या जे सर्वात येते VPN जे असेल तिथं कनेक्ट करायचं. त्यानंतर आपल्या बॅकग्राऊंड आपल्या कॅपकट ॲप आहे तो आपल्या इथं ओपन करायचा. ओपन केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा इमेज दिला आहे तो आपल्या इथं ॲड करून घ्यायचा. त्यानंतर आपल्या त्या इमेजवरती क्लिक करून याची ॲडजस्टमेंट जी असेल लेअरची ती 20 सेकंदापर्यंत करायची. परत सुरुवातीला येऊन ओव्हरलेमध्ये आपल्याला जे ते काय करायचं मित्र, जाऊन ॲड ओव्हरलेमध्ये जावं. त्यानंतर व्हिडिओजमध्ये जाऊन अशा प्रकारचा एक बॅटरीवाला इथे व्हिडिओ दिला तो इथं ॲड करून आपल्याला ह्याचा जो काही इथं ॲड असेल तो आपल्या इथं एक्स्ट्रा करायचा. एक्स्ट्रा केल्यानंतर आता आपल्याला जिथे काय यायचं बिटनुसार इमेज असेल तर इथं स्प्लिट करायचा आहे. तर बिट 2वरती जे आपल्या इथं येऊन आपल्याला इमेज असेल तो इथं स्प्लिट करायचा. परत बिट 3वरती जे ते आपल्याला मित्रांनो इथं जिथं काय करायचं मित्रांनो येऊन जायचं, परत स्प्लिट करायचं. परत बिट 4वरती येऊन इथं स्प्लिट करायचं आहे. त्यानंतर आपल्याला आता इथं बिट 5वरती जे ते येऊन इथं स्प्लिट जे ते आपल्याला इमेज असेल तो इथं करायचा. परत बिट 6वरती जे ते येऊन स्प्लिट करायचं. परत बिट 7वरती जे ते येऊन स्प्लिट करायचं. परत बिट 8वरती येऊन इथं स्प्लिट करायचं. त्यानंतर जो काय आपला इमेजचा एक्स्ट्रा पार्ट असेल तो आपल्या इथं डिलीट करून टाकायचा आहे. तर इथं डिलीट वगैरे इथं झाल्यानंतर जो काय आपण इथं बिटवाला इथं व्हिडिओ ॲड केला त्याला सुद्धा इथं डिलीट करून टाका. त्यानंतर आता इथं जेवढं काही इमेजेस असतील त्या सर्व इमेजेसला आपल्या काही ॲनिमेशन आणि इफेक्ट जे असतील ते इथं द्यायचे आहेत आता. ओके, तर मित्र, आता आपल्याला जिथे काय यायचं तर ॲनिमेशन द्यायचं. ॲनिमेशन देण्यासाठी आपल्या सुरुवातीच्या इमेजवर क्लिक करून ॲनिमेशनमध्ये जायचे. परत आपल्या इनमध्ये यायचं. इनमध्ये आल्यानंतर अशा प्रकारचा क्लिटची टँगरा अशा प्रकारचा एक टँग्राम अशा प्रकारचा एक इथं भेटेल. इथं ॲनिमेशन तिथं अप्लाय करून टाका. तर अप्लाय केल्यानंतर आपल्याला परत नंतर जे ते काय करायचं सेकंड मेजरती येऊन जायचं. परत ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बो देऊन डिस्टॉर्ट लेफ्ट द्यायचं आहे आणि नंतरच्या मेजरती येऊन इथं डिस्टॉर्ट राईट द्या. दिल्यानंतर परत नंतरच्या मेजरती आपल्याला इथं जे इथं जायचं आहे. त्यानंतर ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये जायचं. परत स्टेज आणि डिसॉर्ट अशा प्रकारचा जो इथं ॲनिमेशन आहे तिथं देऊन टाकायचं आहे. दिल्यानंतर आपल्या परत नंतरच्या मेजरती येऊन आपल्याला ॲनिमेशनमध्ये जायचं. परत आपल्या इनमध्ये येऊन आपल्याला जिथे एक अशा प्रकारचा अँटी मॅटर शॉक अशा प्रकारचा जो इथं शॉक वेव्ह अशा प्रकारचं ॲनिमेशन आहे तिथं अप्लाय करायचं आहे मित्रांनो. परत नंतरचा जो काही इथं इमेज असेल त्यावरती येऊन आपल्याला ॲनिमेशनमध्ये जायचं. परत आपल्या कॉम्बोमध्ये येऊन ट्रेन 4 हा जो इथं ॲनिमेशन आहे तो इथं देऊन टाका. दिल्यानंतर आपल्या परत नंतरच्या इमेजवरती येऊन ॲनिमेशनमध्ये जायचं. परत आपल्याला कॉम्बोमध्ये येऊन इथं बाउन्स रश अशा प्रकारचं ॲनिमेशन आहे तो इथं देऊन टाका. दिल्यानंतर आपल्याला परत नंतरचा जो काही इथं इमेज आहे त्यावरती आपल्या इथं येऊन जायचं शेवटच्या इमेजवरती. परत ॲनिमेशनमध्ये जायचं. परत आपला कॉम्बोमध्ये येऊन इथं वेव्ह अँड स्लाईड हा जो इथं ॲनिमेशन तो इथं देऊन टाका. तर अशा प्रकारचे तिथं ॲनिमेशन वगैरे इथं झाल्यानंतर आपल्या परत सुरुवातीला येऊन इफेक्टमध्ये जायचं आहे. आणि इफेक्ट देण्यासाठी आपल्याला सुरुवात आल्यानंतर आपल्या व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचं. परत तो इंट्रो आणि आउटरमध्ये येऊन इथं अशा प्रकारचा डायमंड झूम हा जो इथं इफेक्ट येतो इथं अप्लाय करून ह्याची ॲडजस्टमेंट वगैरे आपल्याला जे ते 4 सेकंदापर्यंत करायचे. परत 4 सेकंदावरती तर आपल्याला थांबायचे. आणि त्यानंतर आपल्याला जे ते करायचं बॉडी इफेक्ट यामध्ये येऊन आपल्या ट्रेंडिंग ऑप्शनमध्ये यायचं. ट्रेंडिंग ऑप्शनमध्ये आल्यानंतर एक आपल्याला इफेक्ट भेटणार आहे. तर त्याचं नाव आहे मित्रांनो बघा इथं आता भेटत नाही, पण तुम्ही जे ते काय करू शकता मित्रांनो त्या इफेक्टचं नाव जे ते इथं वरती सर्च करून तुम्ही इथं इफेक्ट जो असेल तो इथं घेऊ शकता. तर त्याचं नाव आहे मित्र इलेक्ट्रिक शॉक 2 अशा प्रकारचं इफेक्टचं नाव आहे. ते इथं सर्च करून तुम्ही इथं अप्लाय करून टाका आणि ॲडजस्टमेंट वगैरे त्या इमेजवरती तिथं करून टाका. तर केल्यानंतर आपल्या 2 इमेज सोडून नंतरच्या आपल्याला इमेजवरती येऊन जायचे. परत जे ते आपल्याला जे ते काय करायचं बॉडी इफेक्ट यामध्ये येऊन ट्रेंडिंग ऑप्शनमध्ये डेव्हिल्स नाईट अशा प्रकारचा जो इफेक्ट आहे तो इथं भेटेल. तो इथं अप्लाय करून ॲडजस्टमेंट वगैरे त्या इमेजवरती इथं करून घ्या. परत नंतरच्या इमेजवरती येऊन जायचं आणि नंतरच्या इमेजवरती इथं आल्यानंतर आपल्याला जे काय करायचं बघा मित्रांनो एक 8 सेकंदावरती यायचं आहे मित्रांनो. परत इथं 8 सेकंदावरती आल्यानंतर आपल्याला बॉडी इफेक्ट यामध्ये ट्रेंडिंग ऑप्शनमध्ये फायर विसप्स अशा प्रकारचा एक इथं इफेक्ट भेटेल. त्याची ॲडजस्टमेंट जे ते आता व्हिडिओच्या एंडपर्यंत इथं करायची आहे. तर केल्यानंतर आपल्या परत नंतरचा जो काही इथं इमेज असेल त्यावरती येऊन जायचं. परत व्हिडिओ इफेक्टमध्ये येऊन ट्रेंडिंगच्या ऑप्शनमध्येच आपला 3 लेअर मिरर हा जो इथं इफेक्ट आहे तो इथं भेटेल. तो इथं अप्लाय करून ॲडजस्टमेंट वगैरे त्या इमेजवरती करून घ्या. परत ॲडजस्टमध्ये जाऊन वर्टिकल जे असेल ते 3 फ्रेममध्ये सेट होईल अशा प्रकारे इथं सेट करून टाका.
परत नंतरच्या इमेजवरती इथं येऊन जायचे, परत व्हिडिओ इफेक्टमध्ये येऊन ट्रेंडिंग ऑप्शनमध्येच असतं अशा प्रकारचा इफेक्ट भेटेल. तिथं अप्लाय करून ॲडजस्टमेंट वगैरे त्या इमेजवर तिथे करून टाका. केल्यानंतर आपल्या शेवटच्या इमेजवरती येऊन बॉडी इफेक्टमध्ये जाऊन ट्रेंडिंग ऑप्शनमध्येच अशा प्रकारचा ग्लोइंग डबल अशा प्रकारचा इफेक्ट भेटेल. तिथं अप्लाय करून ॲडजस्टमेंट करा त्या इमेजवर तिथे करून घ्या. तर मित्र अशा प्रकारे जो आपला आजचा जो काही इथं व्हिडिओ होता तो इथं रेडी झाला आहे. तर रेडी झाल्यानंतर आता आपल्याला एक्सपोर्ट करायचं आहे. एक्सपोर्ट करण्यासाठी आपल्याला एक्सपोर्टच्या ऑप्शनवरती क्लिक करा. म्हणजे आपला जो आजचा इथं व्हिडिओ तिथे एक्सपोर्ट होण्याची तिथं सुरुवात होऊन जाईल मित्र. तर मित्र आपल्या जे आजच्या त्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा मित्र. तर मित्रांनो अजून आपल्या इथं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या, कारण की आपल्या यूट्यूब चॅनलवर अशा प्रकारच्या ट्रेंडिंग व्हिडिओ ते रोज येत असतात मित्रांनो. तर मित्रांनो भेटूया आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.